तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी या युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आजचा आपला विषय आहे गणित भाग 1 चा प्रकरण 1 चा सराव संच 1.3. तर मित्रांनो, सराव संच 1.3 आपण या भागातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, सराव संच 1.3 बघण्याआधी आपण निश्चयक काय असतं बघणार आहोत आणि निश्चयकाची पद्धती, त्यालाच आपण क्रॅमरची पद्धती म्हणतो. क्रॅमर्स रूल काय असतो, क्रॅमरची पद्धती काय असते ते आपण बघणार आहोत आणि त्याबरोबर सराव संच 1.3 पण सोडवणार आहे. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण निश्चयक काय असतो ते बघूयात. तर मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला असं दिलेलं असतं आणि निश्चयक काढायला सांगतात, बरोबर. तर निश्चयक काढायला सांगतात त्यावेळेस काय करायचं मित्रांनो, तर यांचा आणि याचा तिरका गुणाकार करायचा आणि त्यांची वजाबाकी करायची. म्हणजे काय करायचं, ए गुणिले डी वजा सी गुणिले बी करायचं. म्हणजेच काय, तर ए डी वजा सी बी. ज्यावेळेस तुम्हाला निश्चय काढायला सांगतात त्यावेळेस काय करायचं, ए आणि डी चा गुणाकार करायचा, सी आणि बी चा गुणाकार करायचा आणि त्यांची वजाबाकी करायची. म्हणजे काय, तर एक एक्झाम्पल बघूयात आपण मित्रांनो. त्या एक्झाम्पल मध्ये आपण समजा घेऊयात 4 5 3 2, बरोबर. यामध्ये मित्रांनो आपल्याला निश्चय काढायचा आहे. तर निश्चय काढण्यासाठी काय करायचं मित्रांनो, तर 4 गुणिले 2 करायचं आणि वजा 5 गुणिले 3 करायचं, 5 गुणिले 3 करायचं. वजाबाकी हे वजा मध्ये घ्यायचं, बरोबर. त्यानंतर मित्रांनो 4 गुणिले 2 काय असतं, तर 8 वजा 5 गुणिले 3 किती, 15. म्हणजे किती येईल, 8 वजा 15 म्हणजे किती, तर वजा 7. म्हणजे निश्चय झाला वजा 7. आणि निश्चय कशाने दाखवतात मित्रांनो, तर डी अक्षराने दाखवतात. डी वजा 7. डी म्हणजे डिटर्मिनंट, त्याला निश्चयकाला इंग्लिश मध्ये डिटर्मिनंट म्हणतात, तो त्याला वजा 7. तर निश्चय कसा असतो मित्रांनो, ज्यावेळेस असं दिलेलं असतं त्यावेळेस तिरकस गुणाकार करायचा आणि त्याची वजाबाकी करायची. तर हा असतो निश्चयक. तर मित्रांनो, तर तुम्हाला निश्चयक समजलं असेल तर आपण निश्चयकाची पद्धती काय असते ते आता बघूया. निश्चयक पद्धती किंवा त्यालाच आपण क्रेमरची पद्धती किंवा क्रॅमरचा रोल म्हणतो. तर मित्रांनो, आपल्याला बघा या सराव संचामध्ये क्रेमरच्या पद्धतीने किंवा निश्चयकाच्या पद्धतीने आपल्याला गणित सोडवायचे आहेत. तर काय असते क्रेमरची पद्धती, तर बघा मित्रांनो, समजा आपल्याला हे दिलेत, समीकरण दिलेत. सामान्य रूपात मी समीकरण लिहून घेतो, a1x अधिक b1y बरोबर c1. आणि दुसरं समीकरण घेतो मी, a2x अधिक b2y बरोबर c2. आपलं सामान्य रूप काय असतं, तर ax अधिक by बरोबर c. हे दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप असतं. तर मी ही दोन समीकरण घेतली, a1x अधिक b1y बरोबर c1, a2x अधिक b2y बरोबर c2. तर मित्रांनो, क्रॅमरच्या पद्धतीत किंवा निश्चयकाच्या पद्धतीत काय करायचं, आपल्याला काय काय काढायला लागतं, तर पहिला आपल्याला डी काढायला लागतो. डी म्हणजे निश्चयक, डिटर्मिनंट, तो काढायचा असतो. तो काढण्यासाठी आधी काय करायचं मित्रांनो, तर इथं a1 आणि a1 a2 आणि b1 b2 च्या किमती घ्यायच्या. म्हणजे काय, इथं तुम्हाला आता ज्यावेळेस एक्झाम्पल येतील त्यावेळेस इथं आकडे असतील तर त्याच्या किमती इथे घ्यायच्या, a1 a2 ची, b1 b2 ची. आणि ह्यांचा जसं आपण निश्चयकात बघितलं तसं तिरका गुणाकार करायचा. म्हणजे a1 b2 वजा b1 a2, a1 b2 म्हणजे ह्यांचा असा तिरका गुणाकार, ह्यांचा तिरका गुणाकार, त्यांची वजाबाकी. आपल्याला डी भेटला, बरोबर. निश्चयक पद्धती काय असते ते आपण बघतोय. त्याच्यात आपण ही दोन उदाहरणं घेतली, त्याच्यात आपण डी काढला पहिल्यांदा, हा डी. त्यानंतर आपल्याला काढायचा असतो डीएक्स. तर डीएक्स काढण्यासाठी मित्रांनो काय करायचं, तर ह्या a1 a2 च्या जागेवरती काय घ्यायचं, c1 c2. डीएक्स काढताना a1 a2 बदलायचं आणि त्या जागेवर c1 c2 घ्यायचं आणि b1 b2 आहे तसंच लिहायचं. समजलं मित्रांनो, डीएक्स काढण्यासाठी c1 c2 घ्यायचं, a1 a2 च्या जागेवर b1 b2 आहे तसंच लिहायचं. परत त्यांचा तिरका गुणाकार c1 b2 वजा b1 c2, तिरका गुणाकार करायचा आणि त्यांची वजाबाकी करायची. त्यानंतर डीएक्स काढल्यानंतर आता काय काढायचं, आपल्याला डीवाय काढायचं. डीवाय काढण्यासाठी काय करायचं, तर a1 a2 पहिलं होतं तसंच लिहून घ्यायचं आणि इथं b1 b2 च्या जागेवर काय घ्यायचं, c1 आणि c2 घ्यायचं मित्रांनो. बघा, पहिल्या ह्याच्यात आपण a1 a2 बदललं होतं, दुसऱ्या ह्याच्यात आपण a1 a2 तसंच ठेवलं, c1 c2 बदललं, बरोबर. त्यानंतर बघा मित्रांनो, परत ह्यांचा काय करायचा, तिरका गुणाकार करायचा आणि त्यांची वजाबाकी करायची. म्हणजे काय, a1 c2 वजा c1 आणि a2
तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण डी भेटला आपल्याला, त्यानंतर dx भेटला आणि त्यानंतर dy भेटला. त्यानंतर शेवट काय करायचं मित्रांनो, हे तिन्ही भेटल्यानंतर आपल्याला काढायची असते एक्स आणि वाय ची किंमत. बघा मित्रांनो, ह्या दोन चलातील रेषीय समीकरणाच्या पूर्ण उदाहरणामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने एक्स आणि वाय ची किंमत काढत असतो. पहिल्याच्यात आपण चलाच्या लोप पद्धतीने बघितलं, त्यानंतर आपण दुसऱ्याच्यात आलेख पद्धतीने काय केलं, एक्स आणि वाय ची किंमत काढली. इथं आता क्रेमरच्या पद्धतीने किंवा निश्चयक पद्धतीने एक्स आणि वाय ची किंमत काढणार आहे. तर एक्स ची किंमत काढण्यासाठी काय करायचं, तर dx जो आलाय त्याला d ने डिवाइड करायचं. त्या dx जो आलाय त्याला d ने भागायचं आणि y काढण्यासाठी काय करायचं, dy आपण d करायचं, म्हणजे आपल्याला x आणि y ची किंमत भेटत. तर ही असते मित्रांनो निश्चयक पद्धती किंवा क्रेमरची पद्धती. अशी दोन आपल्याला उदाहरणं दिलेली असतात, दोन समीकरणं दिलेली असतात दोन चलातील. त्यानंतर आपण त्याच्या किमती इथं पहिल्यांदा d काढायचा, नंतर dx काढायचा, नंतर dy काढायचा, नंतर x आणि y ची किंमत काढायची. मित्रांनो हे असतं, ह्याचं समीकरण असतं. त्याचं आपण उदाहरण बघल त्यावेळेस तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजेल की काय काढायचं असतं. फक्त d मध्ये काय येतं a1 a2 b1 b2, dx मध्ये काय येतं c1 c2 b1 b2, dy मध्ये काय येतं a1 a2 c1 c2, आणि x आणि y चे सूत्र काय असतात हे आपल्याला यातून समजून घ्यायचंय. त्यावेळेस उदाहरण सोडवल त्यावेळेस तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. तर मित्रांनो हे समजलं असेल तर आपण एखादं उदाहरण बघूयात, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजेल की कशा किमती काढायच्या असतात. तर मित्रांनो आता आपण क्रेमरच्या पद्धतीचं निश्चयकाच्या पद्धतीचं उदाहरण बघूया. तर मित्रांनो आपल्याला उदाहरण दिलंय 5x अधिक 3y बरोबर -11 आणि 2x अधिक 4y बरोबर -10. हे आपल्याला क्रेमरच्या पद्धती किंवा निश्चयक पद्धतीने सोडवायचं. तर मित्रांनो सुरुवातीला काय करायचं, ह्याच्यात पण स्टेप फॉलो करायचा. जसं आपण दोन चलातील रेषीय समीकरणाच्या चलाच्या लोप पद्धतीत स्टेप फॉलो करत होतो, तशाच इथं पण स्टेप फॉलो करायच्या. पहिल्यांदा काय करायचं की a1 बरोबर 5, b1 बरोबर 3 आणि c1 बरोबर -11. म्हणजे काय, a1 ला आपण 5 मानलं, b1 ला आपण 3 मानलं, c1 ला -11 मानलं. ह्याच्यात जे पहिलं समीकरण होतं त्यात a1 b1 आणि c1 मानून घेतलं. त्यानंतर a2 बरोबर 2, b2 बरोबर 4 आणि c2 बरोबर काय आलं -10 मान असं म्हणायचं. पहिली स्टेप मध्ये काय करायचं मित्रांनो, तर बघा की आपल्याला पहिलं समीकरण दिलं तर त्यातलं a1 5, b1 3, c1 -11 हे मानून घेतलं, चिन्हांचं गट घेतलं आपण. त्यानंतर a2 बरोबर 2, b2 बरोबर 4 आणि c2 बरोबर -10 मानून घेतलं आपण मित्रांनो, बरोबर. त्यानंतर आता आपल्याला काय काढायचं, पहिल्यांदा d काढायचं. जसं आपण बघितलं होतं d चं सूत्र काय असतं, a1 a2 b1 b2. आता बघा a1 काय आपला मित्रांनो 5, a2 काय आहे 2, b1 काय आहे 3 आणि हे 4. बघा हे असं लिहून घेतल्यामुळे आपण डायरेक्टली इथं व्हॅल्यू टाकू शकलो. तिथून शोधून लिहायचं म्हटलं की तुमचं कन्फ्युजन होईल, त्यापेक्षा असं मानून घ्यायचं त्यावेळेस, त्यानंतर असं लिहून घ्यायचं. त्यानंतर आपण काय करतो मित्रांनो, तर तिरका गुणाकार करतो. म्हणजे काय, तर 5 गुणिले 4 वजा 3 गुणिले 2. 5 गुणिले 4 किती येतात, तर खाली लिहितो मी, इथंच लिहितो 20 वजा 6 म्हणजेच किती येणार हे, तर 14 येणार. 5 चोक 20, 3 दुणे 6, 20 वजा 6 किती, तर 14. आपल्याला हा डी भेटला. डी भेटल्यानंतर आपण काय काढतो मित्रांनो, तर dx काढतो. dx मध्ये काय असतं मित्रांनो, तर बघा a1 a2 च्या जागेवर आपण काय घेतो, c1 c2 आणि b1 b2 घेतो मित्रांनो, बरोबर. आता बघा c1 c2 च्या व्हॅल्यू काय आहेत, -11 आणि -10. b1 b2 च्या व्हॅल्यू काय आहेत, 3 आणि 4. बघा मग आता परत यांचा तिरका गुणाकार करायचा. -11 गुणिले 4 वजा, हे कंस देतो 3 गुणिले -10, 3 गुणिले -10 हे वजा चिन्ह आपलं सूत्रातलं असतं, बरोबर. त्यानंतर मग काय येईल, -11 गुणिले 4 किती, म्हणजे -44 आणि हे वजा चिन्ह 3 गुणिले -10 किती, -30 येईल मित्रांनो, बरोबर. चिन्हांमध्ये चुकायचं नाही. चिन्हांबद्दल तुम्हाला कन्फ्युजन असेल तर त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो पण तुम्ही बघू शकता. तर बघा मित्रांनो इथं वजा वजाचा गुणाकार काय होणार, अधिक, वजा इन कंस आहे, वजा वजाचा तर अधिक होता 30, म्हणजेच किती येणार आहे मित्रांनो, तर -14, वजा 44 अधिक 30 म्हणजे -14. त्यानंतर मित्रांनो dx भेटल्यानंतर आता आपण काय काढू, तर dy. dy मध्ये मित्रांनो काय येणार आहे, a1 a2 आहे तसं त्याच्या जागेवरती येतं आणि b1 b2 च्या जागेवर काय येतं,
C1 आणि C2 येतं मित्रांनो. बघा आता किमती टाकून घेऊ आपण. 5, 2 आणि C1 C2 चे काय आहेत -11 आणि -10. बघा मित्रांनो मग 5 गुणिले -10 वजा 11 हे वजा आपलं सूत्रातलं -11 गुणिले 2 खाल्ली तुम्ही 5 गुणिले -10 म्हणजे किती -50 वजा इथले -11 गुणिले 2 म्हणजे -22 बरोबर. म्हणजे किती येईल मित्रांनो -50 हे वजा वजा अधिक होईल 22 -50 अधिक 22 म्हणजे किती येतात -28 येतात मित्रांनो. बघा अशा पद्धतीने आपल्याला डी डीएक्स आणि डीवाय भेटला. आपण क्रेमरची पद्धती बघतोय किंवा निश्चयक पद्धती बघतोय. त्यात आपल्याला डी डीएक्स आणि डीवाय काढायचं असतं. त्यानंतर हे भेटल्यानंतर आपण कशाची किमती काढतो शेवट एक्स आणि वायच्या. एक्स ची काढायचं सूत्र काय असतं डीएक्स अपॉन डी म्हणजे काय डीएक्स किती आलाय आपला मित्रांनो आता इथं तर तो -14 आलाय आणि डी किती आपला 14 14 म्हणजेच किती 1 चा भाग लागल म्हणजे इथं आलं -1. त्यानंतर वाय काढायचा मित्रांनो आपल्याला तो किती dy अपॉन डी dy काय मित्रांनो आपला -28 भागिले डी किती आहे 14 2 चा भाग लागल म्हणजे किती आलं -2. अशा पद्धतीने आपल्याला एक्स आणि वाय ची किंमत भेटली. तर हीच असते क्रेमरची पद्धती किंवा निश्चयकाची पद्धती. खाली आपल्याला नेहमी लिहायचं एक्स, वाय बरोबर -1, -2 ही या समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीने आपण सोडवायचं. निश्चयक पद्धत किंवा क्रेमरची पद्धती. 2 समीकरण दिले असतात त्याला a1 b1 c1 a2 b2 c2 मानायचं. त्यानंतर d dx dy तिन्हींचे फॉर्म्युला लिहायचे त्यात किमती टाकायच्या. नंतर एक्स आणि वाय ची किंमत काढायची. त्याचे फॉर्म्युला असतात dx अपॉन d dy अपॉन d. शेवट हे असं लिहायचं. तर ही असते मित्रांनो निश्चयकाची पद्धत. तुम्हाला जरी समजली असेल तर आता आपण सराव संच 1.3 सुरू करूयात. तर मित्रांनो आता सराव संच 1.3 मधलं आपण पहिलं गणित बघूया. पहिले गणितात आपल्याला डायरेक्ट हे दिलंय आणि आपल्याला काय करायचंय आपल्याला कृती पूर्ण करायची. तर बघा ज्यावेळेस असं देतो त्यावेळेस आपण निश्चयक काढतो. निश्चयक काढताना तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो तर तिरका गुणाकार करतो. तर बघा माहिती 3 दिलंय 3 गुणिले काय येणार आहे तर 5 3 गुणिले हे 5 करतो आपण. हे वजा चिन्ह त्यांनी दिलंय. त्यानंतर आपल्याला काय येणार इथं आता पुढच्या इथं 4 दिले इथं 4 दिले ज्यात आपण इथं काय येणार आहे आपलं 2 येणार आहे. बघा ह्याचा गुणाकार करतो आपण ह्याचा गुणाकार करतो त्यांची वजाबाकी करतो बरोबर. असा गुणाकार करतो आपण बरोबर. इथं 3 दिलं होतं आपण इथं 5 घेतलं इथं काहीच नव्हतं दिलं इथं 4 दिले होते 2 इथं घेतलं आपण बरोबर. तर 3 पाचशे किती येणार आहे मित्रांनो तर 15. 3 पाचशे किती येणार आहे 15 आणि वजा हे 2 8 हे त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे. 15 वजा 8 किती येतं मित्रांनो तर 7 येतं. अशा पद्धतीने ह्याचा निश्चय किती आला 7 आला. तर हे आहे सराव संच 1.3 मधलं पहिलं गणित. पहिल्या गणितात आपल्याला त्या पद्धतीने कृती दिली होती. आपलं आन्सर आलं 7. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही नोट करून घ्या. तर मित्रांनो आता बघूया दुसरा प्रश्न. दुसऱ्या प्रश्नात काय सांगितलं आपल्याला खालील निश्चयकाच्या किमती काढा. निश्चयकाच्या किमती काढायच्यात आपल्याला 3 गणित दिलेत. आपण एक एक बघूयात. तर बघा इथं आपल्याला पहिल्यांदा दिलंय आपण याचा तिरकाच गुणाकार करू आणि वजा करू म्हणजे काय -1 गुणिले 4 -1 गुणिले 4 वजा आपल्या सूत्रातलं असतं 7 गुणिले 2 7 गुणिले 2 एकदम सोपं आहे मित्रांनो. व्यवस्थित लक्ष द्यायचं सॉल्व्ह करायचं. -1 गुणिले 4 म्हणजे किती तर -4 हे वजा चिन्ह आहे तसंच. 7 गुणिले 2 किती तर 14 7 दुणे 14 वजा 4 आणि वजा 14 म्हणजे किती येतं मित्रांनो -18 येतं. वजा 4 आणि वजा 14 म्हणजे किती -18 येतात बरोबर. चिन्हांमध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. चिन्हांमध्ये तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर आपला एक सेपरेट व्हिडिओ आहे तो पण तुम्ही बघा मित्रांनो. म्हणजे ह्याचं पहिल्याच आन्सर किती भेटलं आपल्याला -18. दुसऱ्यात बघा दुसऱ्यात सेम 5 गुणिले इथं 0 इथं 0 हा वजा मी कंसात घेतो 3 गुणिले -7 हे -7 इथलं ते घेतलं आपण. हे वजाबाकी चिन्ह आपलं सूत्रातलं येते घ्यायचं दरवेळेस. 5 गुणिले 0 म्हणजे किती तर मित्रांनो 0. बघा 5 शून्याला कुठल्या पण संख्येने गुणलं तर उत्तर 0च येतं. त्यामुळे चुकायचं नाही. 0 आलं हे वजा इथलं 3 गुणिले -7 म्हणजे किती येणार आहे -21. 3 गुणिले -7 म्हणजे किती येतं -21 म्हणजे काय तर बघा
शून्य हे वजा वजाचं काय होणार आहे अधिक होणार आहे 21 बरोबर किती येईल 21 वजा आणि वजा हे कंस आहे कंस इथं गुणाकार आहे म्हणजे वजा वजाचं काय झालं अधिक अधिक 21 म्हणजे 21 शून्य अधिक 21 म्हणजे 21 इथं चुकायचं नाही 5 गुणिले शून्य म्हणजे 5 नाही येत 5ला किंवा कोणत्याही संख्येला शून्यानेच गुणलं तर शून्य आन्सर येतं इथं शून्य वजा वजा 21 आलं आणि हे वजा वजाचा अधिक झालं शून्य अधिक 21 बरोबर 21 त्यानंतर मित्रांनो शेवटचं गणित बघा अपूर्णांकामध्ये दिले आपल्याला अपूर्णांकामध्ये दिले म्हणून कन्फ्युज होऊन जायचं नाही तर आपल्या आयत्या स्टेप फॉलो करायच्या काही वेगळं करायचं नाही म्हणजे काय 7/3 गुणिले 1/2 वजा 5/3 गुणिले काय तर 3/2 बघा आता मित्रांनो अपूर्णांक येतं तर अपूर्णांक असतात त्यावेळेस काय करतो आपण तर अपूर्णांक असतात आणि त्यांचा गुणाकार असतो त्यावेळेस आपण काय करतो तर अंशाचा गुणाकार करतो आणि छेदाचा गुणाकार करतो अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्याचा पण सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो पण तुम्ही जाऊन नक्की बघा तर मित्रांनो बघा मग अंशाचा गुणाकार म्हणजे काय तर 7 गुणिले 1 किती 7 छेदाचा 3 गुणिले 2 किती 6 ह्याचा गुणाकार एवढा आला वजा इथलं वजा 5 गुणिले 3 किती 15 3 गुणिले 2 किती 6 5 गुणिले 3 15 3 गुणिले 2 6 एवढा आला मित्रांनो बघा आता गुणाकार आपण करून घेतला आता इथं काय वजाबाकी आहे अपूर्णांकाची वजाबाकी आहे अपूर्णांकाची वजाबाकी असते त्यावेळेस काय करतो आपण पहिल्यांदा बघतो छेद सारखा आहे का छेद सारखा असेल तर तो एकदाच लिहून घेतो नसेल तर तो आधी आपण काय करतो सारखा करतो पण इथं ऑलरेडी सारखा आहे म्हणतो एकदाच लिहून घ्यायचा बेरीज आणि वजाबाकीमध्ये आपण छेद जर सारखा असेल तर तो लिहून घेतो नसेल तर सारखा करून घेतो त्यानंतर बघा छेद सारखा होतो तो एकदा लिहिला आणि अंशाची आपण वजाबाकी करतो म्हणजे काय 7 वजा 15 7 वजा 15 7 वजा 15 किती येतात तर वजा 8 बघा एक संख्या धन आहे एक संख्या ऋण आहे यांची वजाबाकी होते आणि उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह होतं म्हणजे 15 7 गेले 8 आणि उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह म्हणून वजा भागिले किती 6 मग आता बघा वजा 8 भागिले 6 आहे त्याला आता संक्षिप्त रूप देऊ म्हणजे कुठल्या पाड्यात येते बघू 2च्या पाड्यात येते बेत्रिक ती 6 बेचोक 8 म्हणजे किती यातलं वजा 4/3 2 भाग लावला आपण बेत्रिक 6 आणि बेचोक 8 म्हणजे वजा 4/3 हे आपलं आन्सर आलं आपल्याला अपूर्णांकाचे जे दिलं अपूर्णांकात दिलं म्हणून घाबरायचं नाही आयत्या स्टेप फॉलो करायचा तिरका गुणाकार करायचा यांची वजाबाकी करायची याचा गुणाकार केल्यावर आपल्याला हे भेटलं याचा गुणाकार केल्यावर हे भेटलं हे वजा चिन्ह घेतलं आपण छेद सारखा होता तो एकदा लिहिला 7 वजा 15 केला आपण 7 वजा 15 किती वजा 8 छेद 6 तर संक्षिप्त रूप दिलं आपल्याला भेटलं वजा 4/3 अशा पद्धतीने मित्रांनो आपण निश्चयकाच्या किमती काढतो तुम्हाला जर कुठल्या गोष्टीत डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हे समजलं असेल तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या